पाठ 18. पंडित जसराज यांचा जन्म हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यामध्ये पिली मंडोरी येथे झाला. त्यांचे वडील मोतीरामजी आणि काका ज्योतिरामजी हे दोघेही गायक होते. पंडितजींना आणि त्यांच्या 8ही भावंडांना वारशाने संगीतकला प्राप्त झाली. त्यांच्या वयाच्या 5व्या वर्षीच पितृछत्र हरपले. पंडित जसराज यांनी जगविख्यात गायक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली, तरी सुरुवातीची 14 वर्षे त्यांनी प्रतापनारायणजी म्हणजे आपल्या बंधूकडे तबलावादनाचे धडे गिरवले. मणिरामजींकडून हिंदुस्थानी रागसंगीताची तालीम घेण्यास प्रारंभ केला. उस्ताद गग्गे नजीर खां साहेब यांनी स्थापन केलेल्या मेवाती घराण्याचे संस्कार जसराजजींना मिळाले. पंडितजींनी आग्रा घराण्याच्या स्वामी वल्लभदास यांच्याकडून थोड्या कालावधीसाठी संगीताचे शिक्षण घेतले. सानंद येथील महाराजा जयवंतसिंहजी वाघेला यांच्याकडून पंडितजींवर संगीताचे संस्कार झाले, तसेच आध्यात्मिक संस्कारही खोलवर रुजले. पंडितजींनी वयाच्या 21व्या वर्षी म्हणजे 1951 साली कलकत्ता आकाशवाणी केंद्रामध्ये सर्वप्रथम 15 मिनिटे मुलतानी राग सादर केला. त्यांनी पहिला जाहीर कार्यक्रम 20 जून 1952 रोजी काठमांडू येथे केला. या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद आणि नेपाळच्या राजाने 5000 मोहरा देऊन केलेले कौतुक यामुळे कलोपासना आणि चरितार्थाकरिता केवळ संगीत हेच माध्यम निश्चित झाले आणि पुढे हिंदुस्थानी रागसंगीतातील क्षेत्रात त्यांनी अढळ पद प्राप्त केले. पंडितजींचे वास्तव्य अनेक ठिकाणी असल्यामुळे त्यांना हिंदी, मराठी, गुजराती, मारवाडी, तेलुगू, बंगाली, इंग्रजी अशा अनेक भाषा अवगत झाल्या. मुंबई येथील कंठसंगीताला असलेले महत्त्व लक्षात घेऊन ते मुंबईला स्थायिक झाले. अनेक भाषांचे ज्ञान आणि उपजत असलेल्या काव्यरसग्रहणाच्या गुणामुळे आजपर्यंत 100हून अधिक बंदिशींची रचना त्यांनी केली. देश-विदेशांत कार्यक्रम करत असताना हिंदुस्थानी संगीताच्या व्यासंगातून आणि साधनेतून जसरंगी जुगलबंदी या अनोख्या जुगलबंदीचा परिचय जसराजजींनी संगीतप्रेमींना करून दिला. पंडित जसराज यांना मिळालेला कलेचा वारसा त्यांचा मुलगा शारंगदेव संगीतकार आणि दुर्गा जसराज दूरदर्शन कलाकार यांनाही मिळाला आहे. त्याचप्रमाणे मेवाती घराण्याचा वारसा, त्यांचे अनेक यशस्वी वादक गायक शिष्यगण तयार झाले. भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही जसराज यांनी हिंदुस्थानी संगीताचा प्रसार केला. 1990 साली त्यांनी कॅनडामधील वॅंकुव्हर येथे जसराज स्कूल ऑफ म्युझिक फाउंडेशनची संकल्पना प्रथम प्रत्यक्षात आणली. अमेरिकेत अटलांटा व न्यूजर्सीमध्ये टणपा येथील त्यांच्या संगीतशाळांमध्ये संगीत शिक्षणाचे कामही ते अखेरपर्यंत करत होते. या कामामध्ये जसराज यांच्या शिष्यांचाही मोठा वाटा आहे. याशिवाय अतिशय महत्त्वाचे असे पद्मश्री 1975, पद्मभूषण 1990, पद्मविभूषण 2000, संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1987, राजीव गांधी पुरस्कार, कालिदास सन्मान 1997 ते 98, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, ओ हाफिज अली खां पुरस्कार, स्वाती संगीत पुरस्कारम 2008, जायंट्स इंटरनॅशनल अवॉर्ड, अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टिस्ट अवॉर्ड, डिस्टिंग्विश्ड व्हिजिटर अवॉर्ड हे पुरस्कार त्यांना मिळाले.